आणि शिकोडी दे पिंडस्थाने भात किती देऊ? ए जय तू जेवायला तुला भात किती ग? आता मम्मी आज पुण्यतिथी होती आईची, तर तिथे दर्शन घेऊन आलो. पंचींचे छोटे छोटे भजी पंचीसाठी, आणि दीदी आम्हाला नाश्ता घेऊन आलेली आहे. आणि नमस्कार मंडळी, कशा आहात? चांगलेच असाल. चल स्वीटी बाजू रस्ता थांबवलेला आहे आमचा. अरे तर मंडळी आम्ही चाललेलो आहोत दळण दळायला. तर यामध्ये आहे नाचणी, बाजरी आणि तांदूळ मिक्स, आणि याच्यात ज्वारी आणि तांदूळ मिक्स. चला, आणि गहू राहिलेत साफ करायचे, ते नंतर जी आणायला जाऊ तेव्हा गहू देऊ. ते बघा गेली माग, इशारा. पोचलेलो आहोत आम्ही. आणि ते वेगळं नाचणीचं, हां नाचणीचं वेगळं. जागा प्लीज. सप्तदे मोक्षदायकां यत्र गंगा यत्र प्राची सरस्वती तो नारायण उचल दे. आणि शिकोडी दे पिंडस्थाने शांती पुष्टी कोबीची भाजी. रडल कशाला रडल ती? पाहुणे आलेत ना घरी. भात किती देऊ? ए जय तू जेवायला तुला भात किती ग? मंडळी आज सोमवार आहे, तर जरा शिवदर्शन घेऊन येतोय आम्ही. मी व्हिडिओ काढते तोपर्यंत ते लोक पुढे जाऊन बसलेले आहेत. देवलातनं जाऊन आलो तर थोडासा फेरफटका मारायला इकडे आलेलो आहोत मंडळी. तर खूप छान नजारा, खूप छान कारंजे. इकडे निर्माल्य कळश ठेवण्यात आलेला आहे आणि खूप छान हराभरा सगळं वातावरण, खूपच छान. या इकडे पहिला पोहायला यायचं मंडळी आम्ही लहान असताना. थोडे मोठे झाल्यावर पण यायचो. आता गेले ते लहानपणाचे दिवस. आता फक्त त्याच्या आठवणी राहिलेल्या आहेत मंडळी. इकडे काय काय होतं ते एकदा पूर्ण सर्वे करून पूर्ण गावाचा मी
स्टोरी टाकणार आहे, कुठे कुठे काय, कुठे पोहायला जायचो, कुठे विहीर होती, कुठे आम्ही मळा लावायचो, सगळं सगळं या इकडे काय होतं. झिलमिल सितारों सांगन होगा, रिमझिम बरसता सावन होगा, रिमझिम सितारों सा आंगन होगा, झिलमिल सितारों सा सावन होगा. मंडळी ह्या इकडे बहुतेक पावसामुळे किंवा हे झाड पडले असेल बहुतेक, तर हे इथं किटाल तुटलेलं आहे पूर्ण. आणि ह्या इकडे चालायला हो व्हिडिओ काढते बरे आहेस ना. आम्ही दुपारी आलो, आईची पुण्यतिथी होती ना आज, तर बरं देवलान पण जाऊन येऊ. मंडळी पहिला मी इकडे राहायला होते तर इकडे चालायला यायची ह्या इकडे सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकला. तर हे किटाल खूप छान होते. तर मला वाटते खरोखरच हे झाडच पडले असेल, कारण वरून आता ते कटिंग करण्यात आलेलं आहे आणि हे इकडे असं पडलेलं आहे. खूप सुंदर दृश्य. मुली पुढे जाऊन बसले आहे, त्या करत असतील का त्याचा नुसते व्हिडिओ चालू. ह्या इकडे खूप व्यायाम करायची साधने होती, परंतु आता काहीच दिसत नाही, फक्त एकच तिथं खांब दिसत आहे मला. झुले होते, वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करायचे, खूप छान. मी म्हटलं आलंय तर जरा तिथे जाऊन थोडासा तिथे झुल्यावर झुलून थोडेसे व्हिडिओ काढव, परंतु काहीच नाही तिथे, सगळे उखडून टाकलेले आहेत. काय काय अगं इकडे पहिला हे होते ते काय झाले, उखाड दिया किसने. हे बघा मंडळी इकडे होते छान मस्तपैकी व्यायाम करायचं सकाळी सकाळी. एकच आहे तिथे. काय काय हा काय बोलता, काय करतात तलात पाणी का काढतात, कुठं कधी काढलं तर. अरे तलाव खाली करतात नाही का पूर्ण, मला नाही कधी. अरे टेम्पो भरणे पूर्ण खाली करतात तलाव, तो साफ करतात का काय काय तेवढं मला नाही माहिती. इकडे कधी आलोत आपण, अजून कोणाला तरी विचारलं. हा मग अजून खोल करत असतील पाण्यासाठी काहीतरी साठा करायला. जीजू त्यांना विचारलं का आपण, काही माहिती नाही. आपण तर बरेच दिसत नाही इकडे आलोत ना, काय माहिती. मावशीला पण माहिती असेल, साफसफाई असेल. हॅलो येस सिस्टर. पहिला तू बसले इथून होता तलाव असा पूर्ण, आणि पहिला चिखल होता, मग कमी कमी केला तो. तिकडनं पण हे केलं. इकडे बांध होते, इकडे शेती होती, इकडनं रस्ता होता तिकडे CBDला जायला सेक्टर 1ला. हा हा आता तिकडेच राहताव ना काम. आता तिकडे शिलाई करताव दोघी, तर ये नाही टाइमच नाही मिळत. आज आईची पुण्यतिथी होती तेव्हा आलतो. हा बरे आहेस ना. आता चाललोत आम्ही घरी. मुली पण पाहत आहेत हे काय झालं इकडे. आणि मंडळी पाऊस आलेला आहे. मंडळी पाऊस काय आपला पिछा सोडत नाही, कारण की जुलै आहे तर त्याला बरसायलाच हवा आहे. तर आलेला आहे तो. आणि खाली इकडे जागोजागी शेवाल पकडलेले आहे आणि व्हिडिओच्या नादात जायचो. आणि मी दुसऱ्यांचं स्टेटसला रील टाकते, संभाल घसरल पाय ग, आणि मग माझाच कोणीतरी व्हिडिओ काढेल आणि टाकायचा. तर चला. आणि आला पाऊस बघा, दिसते का पाण्यात दिसत असेल बघा पाऊस.
जोराचा. हा चला, त्या मुली गेलेल्या आहेत. चल बोलते भिजतील. चला मंडळी, बाय. आणि इथे पंची चालले. कुठे चालली? नानी मला बिस्किट आणायला. आता मम्मी आज पुण्यतिथी होती आईची, तर तिथे दर्शन घेऊन आलो. आणि देवदर्शन पण महादेवाच्या मंदिरात, आमच्या शिवमंदिरात जाऊन आलो. आणि येताना हे काम पण सोबत आणलेलं. मी म्हटले हे लोक इकडे कधी येतात कधी नाही जायला घरी, तोपर्यंत मी काय करू. मग हे करत बसली. ब्लाऊज आपला तयार आहे. अशा प्रकारे ब्लाऊज दिलेला आहे. आणि हे थोडासा इकडे बिडिंग वगैरे केलेली मी तिकडेच, पण ते व्हिडिओ नाही काढला त्याचा. तर बिडिंग झालेली आहे. आणि इकडे फक्त मशीन मारलेली. आणि इकडे हाताने करायला लागते ते, तर जे टेलर आहेत त्यांना माहितीच असते. तर हे पण काम आता होऊन जाईल जाईपर्यंत घरी, तर करतो. आणि चहा माझा रेडी आहे. त्या मुलीने मला चहा करून दिले, परंतु मला बिस्किट खायचं आहे. तर माझी नात गेले मला बिस्किट आणायला. बिस्किट आणलेले आहेत, परंतु ते गुड्डे आहेत. तर ते डिपू मला डाटायला लागली, दम द्यायला लागली की गोड आहेत खाऊ नको. ते माझ्यासाठी बिस्किट आणायला गेली. मारायला गेली. आम्ही बिस्किटांची ॲडव्हर्टाईज करत आहोत. गुड्डे बिस्किट आणि मारे बिस्किट. मम्मी मद्रासी वाटत खरंच मला ना, सेम मद्रासी. महादेवाचा भस्म लावलंय मंडळी ते आमच्या शिव मंदिर मध्ये. हे ठेवलेलं आहे. तर इकडं नानी मला द्यायचंय. कुठे चाललीस? थँक्यू. या चहा घ्यायला. पंचींचे छोटे छोटे भजी पंचीसाठी. आणि दीदी आम्हाला नाश्ता घेऊन आलेली आहे. आणि मम्मी आता बिस्किट खाल्ला, तरी आता इथे पण येऊन खाणार आहे ती. ये. आणि दीदी पण आल्यावर बोलली की मम्मी मद्रासारखी दिसते. म्हणजे आम्ही तिघींचा एकच आहे ना. आणि किती पहिला जायचं मद्रासी जस्ट आम्ही पण बोललो, तर ती पण आहे आमच्या टीम मध्ये की मम्मी वाटतीये. पहिला स्कूल मध्ये मीटिंगला जायची, तर त्या इंग्लिश मिडियमच्या मोठ्या दिदीच्या टीचर त्या मद्रासी होत्या. तर त्या डायरेक्ट मद्रासी भाषा चालू करायच्या माझ्या. मम्मी बोलते हिंदी नाही, मग नंतर इंग्लिश बोलायचा. मम्मी बोलते इंग्लिश ज्यादा नाही आता है, मग हिंदी में बात करिए, तो हिंदी बोलायच्या. हमको लगा की आप साऊथ हो. चहा आता थंड होईल, नंतर बोलूया आपण. तर मंडळी अशा प्रकारे आपले ब्लाऊज आणि साड्या शिवून झालेले आहेत. तर हा हे ब्लाऊज असा फुगेवाला बनवलेला आहे. नाणे बनवलेले आहेत. हा दुसरा अशा प्रकारे जी नवीन फॅशन निघाली, म्हणजे जुनी ती पुन्हा पुन्हा रिपीट होते. तर हे अशा प्रकारे, तर आतमध्ये त्याला असं हात बनवलेले आहेत. आणि वरून हे असं लावलेलं आहे. कोणी कोणी हे असं पण ठेवते, कारण की कोणाला ज्याची त्याची चॉईस असते. आणि हे सेफ्टीसाठी बनवलेलं आहे. आणि असे हे झुंबर बनवलेले आहेत. हा पण अशाच पद्धतीचा आहे. तर आता आम्ही घरी आलोय. आणि इथे मम्मी बघा, मम्मीची तब्येत थोडी खराब झालेली. अचानकच मंडळी तब्येत खराब झाली. मग हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली डिंकू आणि सुस्मिताई मला, मग दोघी जणी. आणि मग पुढे दुसरा काढायला काही म्हणजे वेळ होता, परंतु बोलायलाच होत नव्हतं. तर मग आता आम्ही घरी आलेलो आहोत. तर मग आता पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, माझ्यासारखी मध्येच आजारी पडू नका आणि सुरक्षित राहा. बाय बाय.